पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 2,000 रुपयाचा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा झाला नाही, अशा शेतकऱ्यांच्या कमेंट आपल्याला येत होत्या आणि शेतकरी विचारणा करत होते की आम्हाला 2,000 रुपये आले नाही. मग हे 2,000 रुपये आपल्याला का आले नाही याचं कारण, सर्व गोष्टी मी तुम्हाला आज विस्तृतपणे सांगणार आहे. शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात रॉयल शेती. तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आपल्याला का आला नाही, तर यामध्ये शेतकरी मित्रांनो बरेचसे जे शेतकरी आहे तर ते आता त्या अर्जामधून रद्द करण्यात आलेले आहे. पीएम किसान योजनेमधून रद्द करण्यात आलेले आहे. या योजनेमध्ये जवळपास 2,48,000 असा प्रकारचा जो आकडा आहे, तर त्यामध्ये शेतकरी महाराष्ट्रामध्ये बाद करण्यात आलेले आहे. आणि हे शेतकरी कोणते बाद करण्यात आलेले आहे, तर ज्या कुटुंबामध्ये एका राशनवर डबल जे शेतकरी लाभ घेत आहे, अशा शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी योजनेचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. किंवा पती आणि पत्नी असे जे लाभ शेतकरी घेत आहे, तर अशा शेतकऱ्याचा सुद्धा पतीचा लाभ बंद करण्यात आलेला आहे आणि पत्नीला चालू ठेवण्यात आलेला आहे. किंवा ज्या शेतकरी पती असो किंवा पत्नी असो, तर त्यामध्ये पत्नीचा लाभ बंद झालेला आहे आणि पतीला त्या ठिकाणी लाभ सुरू झालेला आहे किंवा सुरू आहे. त्याचबरोबर पती आणि पत्नी कोणी एकच जण लाभ घेत असेल, तर त्यांचे पैसे त्या ठिकाणी चालू आहे. आणि यामध्ये सुद्धा एवढं आपलं क्लिअर असूनही सुद्धा जर पैसे बंद झालेले असेल, तर शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या जे कृषी सहाय्यक आहे तर त्यांच्याशी आपण बोलून घ्या आणि कसल्या प्रकारची अडचण आहे तर ती विचारून आपली जी प्रश्न आहे तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तिथेच आपल्याला त्याचं निराकरण होऊ शकतं आणि 2,000 रुपये आपले पुन्हा चालू होऊ शकतात. अशा प्रकारे जर आपलं काही असेल किंवा त्यामध्ये डबल शेतकरी लाभ घेत असेल, तर त्या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा आता चान्सेस नाही चालू होण्याचे, कारण त्यांनी तसा नियमच काढलेला आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, असे काही प्रकार असेल तर बघून घ्या, नाहीतर मग आपल्या कृषी सहाय्यकाला भेटून त्या ठिकाणी आपलं काम हे करून घ्या. शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय जवान जय किसान.